तब्बल 9 वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या 2 दशकांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे। निवडणुकी अगोदरच महायुतीने आमदार विनय कोरे यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखली होती। महायुतीच्या या व्यूहरचनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर यश आल्याचं दिसत आहे। पन्हाळा पंचायत समितीवर आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे असणारे वर्चस्व संपुष्टात आले आहे। यावर प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट। पन्हाळा तालुका हा गेल्या 2 दशकांपासून आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने 6 पैकी 4 जिल्हा परिषद मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व मिळवले होते, तर पन्हाळा पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली होती। पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात लागलेल्या धक्कादायक निकालात आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागल्याचे दिसत आहे आणि यासाठी कारणीभूत ठरली ती महायुतीची आमदार विनय कोरे यांना थोपवण्यासाठी आखलेली व्यूहरचना। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष हे महायुतीत आहेत। हे सगळे पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र आहेत। ही परिस्थिती असताना सुद्धा आमदार विनय कोरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने 6 पैकी 3 जिल्हा परिषद मतदारसंघात आपले उमेदवार दिले होते। सातवे, येवलूस आणि पोर्ले तर्फे ठाणे या 3 आमदार विनय कोरे यांचे वर्चस्व असणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले होते। याच मतदारसंघात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील यांनी देखील आपली उमेदवारी दिली होती। या 3ही जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि हा आमदार विनय कोरे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर हे आमदार विनय कोरे यांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात। पन्हाळा तालुक्यातील 6 पैकी 3 जिल्हा परिषद मतदारसंघात 3 उमेदवार उभे करून ते 3ही उमेदवार निवडून आणल्याने पन्हाळा तालुक्यात म्हणजेच आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला आहे। पन्हाळा तालुक्यातील कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांनी समझोता करून माजी आमदार सत्यजित पाटील यांचे पन्हाळा तालुक्यातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे डी.जी. पाटील यांच्या घरातील उमेदवार नरके आणि पाटील यांच्यातील समझोत्याने उभा करून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केल्याची चर्चा कोतोली परिसरात सुरू आहे। पन्हाळा तालुक्यातील कळे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचा एकमेव उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे। आमदार विनय कोरे स्वतः ज्या जिल्हा परिषद मतदारसंघात मतदार आहेत त्या कोडोली मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्ष पुरस्कृत अपक्ष अमरसिंह पाटील हे निवडून आले आहेत। अमरसिंह पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून आमदार विनय कोरे यांच्याबरोबर आहेत, पण मग त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षातून लढण्याऐवजी अपक्ष उमेदवारी का घेतली यावर सुद्धा तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। अमरसिंह पाटील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। एकूणच परिस्थिती पाहता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात महायुतीने 6 जिल्हा परिषद मतदारसंघात 8 उमेदवार दिले होते। त्यापैकी 4 उमेदवार निवडून आणून विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व कमी केले आहे। या निकालाच्या अनुषंगाने सन 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विनय कोरे यांच्या समोर महायुतीचे मोठे आव्हान देखील उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही।
आपण थोडक्यात सध्याचे पन्हाळा तालुक्यातील पक्षीय बलाबल पाहू। जिल्हा परिषद जनसुराज्य शक्ती 1, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 3, अपक्ष 1, पंचायत समिती जनसुराज्य शक्ती 4, शिवसेना शिंदे गट 4, राष्ट्रवादी अजित पवार गट 3, अपक्ष 1।